गटाच्या अरविंद सावंतांनी बाजी मारली। मात्र या अटीतटीच्या लढतीत आदित्य ठाकरेंच्या वरळीतून अरविंद सावंतांना अवघ्या 6403 मतांचीच आघाडी मिळाली। विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा आहे का? पाहूया या रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटानं बाजी मारली खरी, मात्र आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून मिळालेला अत्यल्प प्रतिसाद ठाकरेंच्या गोटात चिंतेचा विषय ठरलाय। कारण वरळी विधानसभेतून अरविंद सावंतांना मिळालेली आघाडी ही अवघ्या 6403 मतांची आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेची लढाई खडतर होणार असल्याचे हे संकेत आहेत। भाजपचं वर्चस्व असलेल्या विधानसभा क्षेत्रात अरविंद सावंतांना पिछाडीवर राहावं लागलं। यापैकी राहुल नार्वेकरांच्या कुलाब्यातून अरविंद सावंतांना 48,913 मतं तर यामिनी जाधवांना 43,875 मतं मिळाली। तर मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातून अरविंद सावंतांना 39,573 तर यामिनी जाधवांना 87,837 मतं मिळाली। मात्र यामिनी जाधव यांच्या भायखळ्यातून अरविंद सावंतांनी सर्वाधिक 86,292 मतं मिळवली, तर यामिनी जाधवांना 40,817 मतं मिळाली। शिवडीतून अरविंद सावंतांना 76,000 मतं तर यामिनी जाधवांना 59,150 मतं मिळाली। तर काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्या मुंबादेवीतून सावंतांना 77,523 आणि यामिनी जाधवांना 36,690 मतं मिळाली आहेत। मात्र आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळीत अरविंद सावंतांना 64,832 मतं मिळाली, तर यामिनी जाधवांना 58,429 मतं मिळाली। त्यामुळे सावंतांना या मतदारसंघातून अवघ्या 6,403 इतक्या तुटपुंजा मतांची आघाडी मिळाली आहे। वरळी या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे स्वतः आमदार, 2 माजी महापौर, 1 उपमहापौर आणि 2 विधान परिषदेचे आमदार अशी एकापेक्षा एक सरस नेत्यांची फौजच आहे। असं असतानाही वरळी मतदारसंघातच सावंतांची मतं घटली आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते। मराठी मतं सगळी आमच्याकडे आहेत हा जो एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न उबाटा गटाच्या माध्यमातून होता, तर त्या पद्धतीने काही दिसलं नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर पूर्ण मतदान बघितलं असेल तर ते त्यांना जो लीड मिळालेला आहे अरविंद सावंतांना, तो मुंबादेवी मतदारसंघ म्हणजे मोहम्मद अली रोड आणि हा जो परिसर आहे तो आणि भायखळ्याचा परिसर, इकडनं मतदान झालेलं आहे। त्यामुळे हा भगव्यापेक्षा हिरवा विजय जास्ती दिसतो। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंना एकूण 89,248 मतं मिळाली होती, तर विरोधी उमेदवार सुरेश माने यांनी 21,821 मतं मिळवली होती। त्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे 67,427 मतांच्या आघाडीनं विजयी झाले होते। वरळी मतदारसंघात मराठी, त्यातही कोकणातले चाकरमानी आणि गुजराती मतांची संख्या मोठी आहे। कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू असा साधारण या मतदारसंघाचा तोंडवळा आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंविरोधात भाजपचा उमेदवार असो किंवा शिंदे गटाचा, मराठी मतांची विभागणी होणार हे निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे गुजराती मतांवरच आदित्य ठाकरेंचं भवितव्य ठरणार आहे। अशा परिस्थितीतही ठाकरे गटाकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय। गेल्यावेळी उमेदवार NCPचे होते, यावेळी उमेदवार BJP शिवसेना युतीचे होते आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचा तो परिणाम असावा। अर्थात फार ते काही शोभनीय अशातला भाग पण नाही आहे, म्हणून याला आम्ही रेक्टिफाय करण्याचं काम आम्ही करू। जे हायराईज बिल्डिंगमधली जी झालेली आहेत त्याच्यात पण मोठ्या प्रमाणावरती चांगलं मतदान आम्हाला झालेलं आहे। आता बूथ न्याय कुठे कमी पडलेत, का पडलेत, काय नाही, त्याचे काय फॅक्टर्स आहेत आणि काय काय वेळी तुम्ही माहीत आहे की कशा प्रकारे रसद पोचवली गेली आणि असे रसद पोचून पण मतदार जर जात असेल तर ते का गेलेत, ह्या सर्व गोष्टीची चर्चा आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये सर्व आम्ही जे करू आणि त्याच्यातले रेक्टिफाय करू। पण मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की ती भरपाई आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही। लोकसभा निवडणुकीतल्या विधानसभा न्याय मतांच्या आधारे विचार केला तर 150 पेक्षा अधिक जागांवर महाविकास आघाडीचं पारडं जड आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली आहे खरी, मात्र एकट्या वरळीचा विचार केला तर ठाकरे पिता पुत्रांनाही विधानसभेसाठी गाफील राहून चालणार नाही हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।